नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये राज सडले व्लॉग्स. आणि आपण आहोत राजधानी सातारामध्ये. नमस्कार मित्रांनो, आपण चाललो आहोत साताऱ्याला. का? सहज. आणि आपल्यासोबत जॉईन करत अजून 3 रायडर. एक रायडर पुढे आहे आणि 2 आपल्याला कलंबोलीला भेटते. ऑलमोस्ट 6 तासाची जर्नी आहे. त्यात प्रॉबब्ली आम्ही एक स्टॉप घेऊ पुण्यानंतर आणि पुढे डायरेक्ट कास प्लॅटो. ते डेस्टिनेशन आहे कास पठार. तर बघूया आता पुढे कशी काय अमेझिंग जर्नी राहते ते. आय होप की तुम्हालाही या जर्नीमध्ये काही नवीन बघायला नक्कीच मिळेल. तर बघूया. ओके, चला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सो सगळे रायडर्स भेटले. सो जस्ट खंडाळाला पोचलो आहे आणि व्हॉट वी सी इज दिस. वाव. कोणता? तो समोर आय डोंट नो तुम्हाला दिसत असेल की नाही, बट समोर कुने वॉटरफॉल आहे आणि हे सनराईज. वाव. हा जो वॉटरफॉल आहे हा वर्षभर तरी अप्रॉक्सिमेटली धबधबा चालू असतो. आणि व्ह्यू बघा तुम्ही. ओ वाव. वारा सुटला बराच आणि हाही व्ह्यू बघा. प्रॉपर असं सनराईज झालेलं आहे. आणि आपण पुण्यापासून अगदी 20 मिनिटाच्या अंतरावर आलो. पुण्यात आता एंटर करू देहू रोड वरून. आणि सो वातावरण बरंच अप्रतिम आहे. थंडी आहे बऱ्यापैकी आणि कम्प्लिटली अमेझिंग वातावरण. सनराईज आता झालंय तर तुम्हाला असे कलर्स दिसत असतील. सो फार चांगलंच चाललं. एक छोटा स्टॉप घ्यायचा आहे चहाचा. प्लीज सकाळची चहा बघूया मिळाले स्टॉप करता येईल तर. तसं तर आमचं ETA काही चेंज होत नाही, ते बेटर आहे आमचं काही. ETA चेंज नाही तर बघू काय सिच्युएशन आहे आणि कसं काही करता येईल.
कोलेवाडी आलाय आता आणि सूर्याचा प्रकाश या डोंगरावर किती सुंदर वाटतंय. माहित नाही कॅमेरा जस्टिस करते या गोष्टींना की नाही, पण किती अमेझिंग व्ह्यू आहे. आणि नुकताच पाऊस संपल्यामुळे हे हिरवाई आहे आणि उन्हाचा जो प्रकार आहे, वाव. 8 वाजले सकाळचे आणि आपल्यासमोर कात्रज टनल आहे. तुम्ही पाहू शकता कात्रजचा बोगदा. सो जसं मेन्शन केलं होतं की कैलास वेळ म्हणजे कैलास फूड कोर्ट जवळ आम्ही जेवायला थांबलो, ब्रेकफास्ट करायला. सो तिथेच आहोत आम्ही सध्या. हो, आम्ही आता कैलास भेळला थांबलो. इथे आता मिसळ खाऊन आम्ही पुढचा प्रवास पुढे सुरू करू. ऑलमोस्ट 2 तासाचा अजून जर्नी पुढे बाकी आहे. सो पुढची जर्नी थोडी सिनिक असेल. सो बघूया आता पुढे कसं होईल. प्रॉब्ली अजून सिनिक राहील. आम्ही थोडा अजून एक रूट चेंज करणार आहोत, डिरूट करणार आहोत आणि बघणार आहोत की तिथे काय अजून सिनिक मिळू शकतं बघण्यासारखं काय. सो लेट्स सी. फॉर नाव आता 8:30-9 वाजले सकाळचे आणि आता 9 वाजता आमचं निघायचं ठरलं होतं. सो आता आम्ही निघतोय, रॅपअप करतोय आणि रॅपअप करून आम्ही निघू. तर बघूया पुढे कसं जातं ते. सो ऑलमोस्ट स्ट्रेट रोड्स आहेत, त्याच्यामुळे एवढं असं आता अशा रोडवर वाटते की क्रूज कंट्रोल हवं होतं बाईक्सला. म्हणजे बेटर झालं असतं बिकॉज कम्प्लिटली चांगला स्ट्रेच आहे, 3 लेन रोड्स आहेत. सो बेस्ट. आणि कॅमेरामध्ये दिसणं इम्पॉसिबल आहे ते पॉसिबल तर नाही आहे. ते बघा तिकडे खाड्या आहेत डोंगरांमध्ये आणि बघू तिकडनं जर कॅच करता येईल तर आम्ही प्रयत्न करू कॅच करायचा. बट सगळीकडे हिरवगार निसर्ग पसरलेला या डोंगरांच्या रांगा. जो मुंबई बँगलोर हायवे आहे तो सोडून आम्ही आता साताऱ्याच्या दिशेने आता वाटचाल सुरू केली. आणि हा आम्ही राईड घेतोय साताऱ्याकडे जाण्यासाठी. बरेच खड्डे आहेत. आता आम्ही खुद्द साताऱ्यात पोहोचलो आहोत आणि
डाव्या बाजूला बघू शकतो आपण सातारा डेपो आहे. इथेच थांबवतो. तुम्ही बघू शकता हलकी फुलं सगळे पिवळे या बाजूलाही. रस्त्याच्या आम्ही मगाशी वरच्या बाजूला गेलो, आता खालच्या बाजूला आलो आणि खालच्या बाजूला अशी पार्किंग आहे. आता तुम्ही बघू शकता लोकांनी कार पार्क केल्यात. सो इथे पर पर्सन एंट्री फी आहे 150 रुपये. आणि जर तुम्हाला डिरेक्ट असं सफारी सगळं करायचं असेल तर काही ई व्हेकल्स आहेत ज्यांचं कॉस्ट ऑलमोस्ट 100 रुपीज आहेत. आणि तुम्हाला मी दाखवतो. हे बघा असे काही ई व्हेकल आहेत ज्यामध्ये लोकांना बसून घेऊन जातात. कारण का हे ऑलमोस्ट 10 किलोमीटर्स पसरलेलं अंतर आहे. आणि 3 आणि 4 गेट हे एकमेकांना कनेक्टेड आहेत, वेअरएज 1 आणि 2 एकमेकांना कनेक्टेड आहेत. बट आत जायला पुलांजवळ तुम्ही गेट नंबर 3नेच जाऊ शकता. 4मध्ये काही तसा चान्स नाही आहे. आणि जर तुम्ही लवकर आलात तर बेटर, पुण्यातून आलात तर ही अशी परिस्थिती आहे. बट व्ह्यू खूप अमेझिंग आहे. सो आपण आता कास तलावच्या दिशेने आता चाललो आहोत. आणि हेही खूप सिनिक व्ह्यू आहे. ऑल्दो या सेक्शनमध्ये कुठेही ड्रोन अलाउड नाही आणि त्यामुळे ड्रोन शॉट्स घेणं पॉसिबल आहे.
पण लेट्स तलाव आहे ऐकून आणि पुढे याहून चांगला अमेझिंग व्ह्यू आहे. सो हा आहे डे 2. आम्ही इथे स्टे केलं आहे आणि आता वाजले सकाळचे 10 आणि आता आम्ही इथून चाळकेवाडीला चाललो आहे. तिकडे बेसिकली विंडमिल्स आहेत आणि आम्हाला तिथे एक जस्ट साईट सीइंगला चाललो आहे आणि तिकडून मग आम्ही हेड होम करू, घरी जाऊ. बट बघूया काही कसं रूट असेल तिथबद्दलचं. सो आता आम्ही कास जवळच आहोत आणि कास जवळ नाही म्हणू शकत पण जवळपासच आहोत आणि तिथून आता इथून सातारा ऑलमोस्ट 8 किलोमीटर आहे आणि तिथून चाळकेवाडी आय गेस अजून 5 का 10. सो टोटल असं एक 50 मिनिटाचं जर्नी आहे. बघूया आता पुढे कसं काय होतं ते. सो जॉईन. आता आम्ही निघतोय टुवर्ड्स चाळकेवाडी आणि तिथून मग सकाळ साताऱ्यामधून. किती फ्लश ग्रीन एकदम मस्त. दोन्ही साईडला विंडमिल्स आहेत. तिकडचे तुम्ही बघू शकता, इकडे पण आहेत. वर गेल्यावर माहिती पडेल आपल्याला. पण हे व्ह्यू बघा. आय गेस ते एक सोलार फार्म आहे. हे बघा. सो आम्ही आता पुण्याच्या दिशेने चाललो आणि रस्ते एवढे सरळ आहेत आणि वाईड आहेत. आता आम्ही पुणे एक्झिट करतोय ऑलमोस्ट. अच्छा बघ प्रॉपर सनसेट म्हणजे सनसेट झालं आहे पण सगळे हॉरायझॉनवरचे लाईट्स आहेत सगळे पसरले. सो बघूया. इंटिरियर चेंज झालं नाही आहे पुढे काय. फायनली घरी पोचलोय. फायनली घरी पोचलोय आणि व्लॉग इथे सेंड करतोय. तर तुम्हाला जर व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.